नमस्कार मित्रांनो, गावाकडे आलतो. जवळपास तास ते दीड तास गाडीमध्ये असा बसून आहे बघा. एवढा वैताग येऊन गेलाय. तुम्ही म्हणताल आता नेमकं झालंय काय. आता काय म्हणते की हौसाने केला पतीन त्याला फुटली रगत पिती, अशी कथा झाली. गाडी घेतली सीएनजीवर चालणारी आणि जवळपास जेवढं माणूस देवाची वाट बघत नाही तेवढी वाट सीएनजीच्या रांगेत थांबून सीएनजी भरायची वाट बघत बसावं लागते. मित्रांनो, रांग तरी एवढी मोठी आहे का नाही, खरं सांगतो तुम्हाला. ह्यात वाटतं की तास दीड तास लागेल, पण बोंब अशी झाली, सीएनजी संपला आणि गाडी झाली नाही. आता 1 मिनिट झालं गाडी आली तेव्हा दिसली का. आता काय होतंय ते भरायला 15-20 मिनिटं खाते आणि तिथनं पुढे रांग चालू. आता हिथनं पुढे अजून 1 तास कसा बी लागतोय. मित्रांनो बघा, गाडीमध्ये बायको बी आहे, पोरगी बी आहे. तिला थोडा ताप आलाय, दवाखान्यात घेऊन जावं म्हणलं आणि परत तसंच आपल्याला कामावर जायचं आहे, उशीर होत आहे म्हणून म्हणलं. परत वाटत कुठं पर्याय नाही सीएनजीचा, सीएनजी भरावं म्हणलं तर ही राडा होऊन बसला असला. म्हणजे सीएनजीच्या भरोश्यावर तर कुठली कामं करायची म्हणलं तरी वेळेवर होत नाही ते असं मला वाटतंय. का मित्रांनो सांगू का, जेवढं सीएनजी गाडी फायद्याची आहे तेवढंच तोटा बी आहे. का तर ज्याच्याकडे वेळेनुसार काम चालतंय त्या माणसाने सीएनजी गाडी घेऊ नका मित्रांनो. ज्याच्याकडे मुबलक टाईम आहे, कुठं काय काम नाही, धंदा नाही, त्या माणसाने सीएनजी गाडी घ्यावी असं मला वाटतंय. का तर बिनधास्त तास 2 तास रांगत थांबलं तरी काय चिंता नाही. पण ही तुम्हाला सांगतो, घाई गडबडीच्या माणसाला डोकं बडवून घ्यायचं काम आहे. तोंडाला कोरड पडली आहे का. आता काय नुसतं काय म्हणते तसं कथा होऊन बसली. आता नाही इलाज आहे, अजून अर्धा तासभर कसं काढतो, गाडीत सीएनजी टाकतो, परत रांगत थांबणे नाही, द्यावा नकोच. असला तर भरणे नाही तर नीट निघणे, काय पर्याय नाही. आता तुम्ही पण मित्रांनो खरं सांगतो, जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल, वेळ भरपूर तुमच्याकडे टाइम टेबल असाल, निवांत असाल, सीएनजी गाडी घ्या. नसतर आपलं पेट्रोल डिझेल घ्या, आपले बिनधास्त कुठे बी कशी पळवा. पण ही 2-2, 3-3 तास मोकार रांगत थांबावं लागतंय. देवाच्या रांगत थांबल्याने पूजेला. बघा तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये कळवा आणि सांगा.